आज 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 अशा काही गोष्टी झाल्या आहे, म्हणजे अशा काही गोष्टी म्हणजे हार्डली कधी कधी नाही का पूर्ण दिवस निघून जातो. बट आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगण्यासाठी नवीन काही नसते. बट कधी कधी अशा गोष्टी होऊन जाते का फक्त एक शब्द किंवा एक फोटो किंवा एक एक छोटीशी गोष्ट जे हार्डली याच्यामध्ये 3 किंवा 4 शब्द असेल, आपल्याला बहुत बहुत जास्त डेस्परेट करते राहू. या सांगू आत्ता मला नाही का, मी सांगू आय जस्ट फील रिअली कम्फर्टेबल राईट नाव. कारण मी आता बोलून राहिलो आहे. हां ठीक आहे, माझ्यासोबत एक मोबाईल आहे, त्याच्यासमोर एक रेकॉर्डिंग आहे आणि मी ते रेकॉर्ड करून राहिलो आहे. आय डोंट नो, बट आय जस्ट फील्स, म्हणजे असं वाटून राहिलं की मी स्वतःला सांगू हे आज जे काही झालं राव, आज म्हणजे आता जस्ट हार्डली 15-20 मिनटात जे काही झालं ना. या ओके, जस्ट ठीक आहे. आता आपण प्रॉपरली अंडरस्टँड करू प्रॉब्लेम काय, सोल्युशन काय. या ओके, प्रॉब्लेम सोल्युशन ओके. हा थांब, ऐक पहिले आता माझं ऐक. आता दिमाग तू अब शांत रह जा. आता माझ्या जे नेक्स्ट ऑर्गन आहे ज्याच्यामध्ये काही ना काही फिलिंग्स असते राव, ते थोडे हे करू दे. ते थोडं फील होऊ दे, त्याला एलॉबरेट होऊ दे. डिसिजन घेऊच नको, डिसिजन तुम्ही ऑलरेडी घेतलंच आहे. या आणि याच्यामध्ये माझा दिमागही साथ देणार आहे. या आणि सोबत तर माझा कॉन्फिडन्स आहे आणि सोबत माझी खूप मोठी डेस्टिनी आहे. सो लेट्स गो. ओके या सुरुवातपासून सुरुवात करू का एकदम, म्हणजे असं नाही का आपण मध्यातून सुरुवातपासून सुरुवात करू. या लेटली स्नेहा तामगाडेचा टॉपिक खूप दिवस म्हणजे एव्हरीडे आपण डिस्कस करून राहिलो आहे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. आज एकदम फुल अँड फायनल करून टाकू. या आज पूर्ण फुल अँड फायनल. या आर्टिफॅक्ट एपिसोडनंतर समजून घ्या की इथून कधीच तिचा टॉपिक काढायचा नाही. मला पहिलेपासूनच माहीत होतं का ते नाही का माझ्यासाठी प्रेफर नाही आहे. ते पहिलेपासून माहीत होती माझ्यासाठी प्रेफर आहे नाही. या आणि बट कसं जो माझा नेक्स्ट ऑर्गन आहे म्हणजे हार्ट वगैरे, माझं हृदय वगैरे वॉटेवर, ज्याच्यामध्ये काही ना काही फिलिंग असते, त्याला असं वाटत होतं की चलो यार थोडंसं सॅटिस्फॅक्शनसाठीचं कुछ तो करेंगे जस्ट ना. अब तो बस रिझल्ट हो गया. या आणि तिने पूर्ण क्लिअरली सांगलं आणि तिची याच्यात काहीच गलती नाही डूड, कुछ भी गलती नाही आहे. ती आज जे झालं ना यात तिची गलती कुछ भी नाही आहे. शी इज कम्प्लिटली 100% राईट. तूही साला चिवती आहे. या आणि हे होणं खूप इम्पॉर्टंट होतं. या हे होणं खूप जास्त इम्पॉर्टंट होतं, कारण आपल्या लाईफला अंडरस्टँड होण्यासाठी काही फिलिंग काय असते. या फर्स्ट टाईम आय जस्ट फील रिअली हार्ट ब्रोकन. या म्हणजे लाईफमध्ये पहिल्यांदा मी आतून रडून राहिलो आहे. आय डोंट नो वाय. आणि म्हणजे असं एक जे फिलिंग जे आतापर्यंत ज्या रिलेशनशिपमध्ये जो मी बॉन्डिंग केली होती, जस्ट एका झटक्यात तुटल्या. खटकन बिलकुल, म्हणजे काही राहिलंच नाही. आणि जे तुटलेला मलबा आहे ना, तो जो तुटलेला बॉन्डचा मलबा आहे ना, तो असा बाहेर निघून राहिला आहे. या आणि तो मला कुठेतरी हर्ट होत आहे बहुत डीपली आणि बहुतच खतरनाक तरीकेने हर्ट होत आहे बहुतच. या आणि हा टॉपिक मी कोणासोबत डिस्कस करू शकत नाही. थँक गॉड की यासाठी मी आर्टिफॅक्ट एपिसोड करीब 3 वर्ष अगोदर इन्व्हेंट केलं आणि आत्ता मला याचं काम पडून राहिलं. या राईट, आत्ता मला म्हणजे याची मला खूप जास्त गरज आहे. आणि मी शब्दांना सांगू शकत नाही का व्हॉट आय फील राईट नाऊ, कारण मी ज्याप्रमाणे नाही का हे सांगून राहिलं आहे ना, म्हणजे एक प्रकारे हळूहळू नाही का ते बॉन्डिंग झालेला मलबा नाही का आणि ते हर्ट केलं ते नाही का जे चाकू आहे ना, ते हळूहळू निघून राहिले माझ्या
शब्दात तुम्हाला तोंडातून. या सो ओके ओके आपण फुल पहिलेपासून सांगू का होतं का नाही, कशाप्रमाणे होतं वगैरे वगैरे ऑल दिस वाईज. ओके ठीक आहे. बॅक इन 2013मध्ये रियुनियन झालं होतं. रियुनियन झालं. रियुनियनमध्ये स्नेहा तामगाडगे आली होती. 2013 गगनचा वाढदिवस होता. मे बहुतेक काय 29 एप्रिल वगैरे असं काहीतरी होता. या तेव्हा रियुनियन झाला 2013मध्ये. तर तेव्हा सगळेजण इन्व्हाइट केले होते. त्याच्या अगोदरपासून मी स्नेहा तांबेच्या कॉन्टॅक्टमध्ये बिलकुलच नव्हतो. नथिंग बिलकुलच नाही. या रियुनियन झालं. रियुनियन झाल्यानंतर नाही का मी तिला बघितलं. आय जस्ट फॉल इन लव्ह. या म्हणजे बस बघितलं अँड जस्ट फॉल इन लव्ह. ॲक्च्युअली नाही का मी तिला लहानपणापासून लाईक करतो, बट मीच लाईक करत होतो. ओके ठीक आहे. रुक जा बॉस रुक जा. पहिले बता नाही दे, देन नंतर रिझल्ट सांग. ओके ठीक आहे. हां मी तिला लहानपणापासून लाईक करत होतो. आय डोंट नो बट इनसाईड मला कधी माहीत नव्हतं याचं मिनिंग काय असते. म्हणजे आय जस्ट फील रिअली अट्रॅक्ट टुवर्ड्स हर. तिच्याकडे अट्रॅक्ट होऊन राहिलो होतो. आणि याला का म्हणते आय डोंट नो. म्हणजे जेव्हा मला हे लव्ह रिलेशनशिप माहीत पण नव्हतं तेव्हापासूनच आय डोंट नो, म्हणजे तेव्हापासून मी तिला लाईक करत होतो. बट कधी म्हणलं नाही आणि माझ्याकडे कधी हे पण झाली नाही. या म्हणजे हिंमत पण नाही झाली नाही आणि मी कधी बोललो पण नाही. या फर्स्ट टू फोर्थ स्टँडर्डपर्यंत आम्ही सोबतच होतो. म्हणजे तेव्हापर्यंत आमचे बॉन्डिंग वगैरे म्हणजे आम्ही गुड फ्रेंड्स वगैरे काइंड ऑफ लाईक दॅट. या आणि तेव्हापासून मी लाईक करत होतो. नंतर 5th to 10th स्टँडर्डपर्यंत नाही का एक मुलगा आणि मुलीचं एक प्रकारे डिफरन्स बिटवीन झालं. म्हणजे स्कूलमध्ये वगैरे मुली वेगळे बसतात, मुलं वेगळे बसतात, त्यामुळे थोडासा डिफरन्स झाला. 11वी-12वीमध्ये तर मग खूपच झालं. या म्हणजे 11वी-12वीमध्ये म्हणजे स्कूल कॉलेज वगैरे वेगवेगळे झाले. सो इट जस्ट फील्स लाईक दॅट की आता काही कॉन्टॅक्ट राहणारच नाही. आणि तेव्हा नाही का माझे इंटेन्शन्स पण काफी बदलले होते. माझ्या लाईफमध्ये खूप साऱ्या मुली आल्या म्हणजे रिलेशनशिपमध्ये नाही, बट मी खूप साऱ्या मुलीला लाईक करायला लागलो होतो. जस्ट लाईक आकांक्षा माळुदे, त्याच्यानंतर प्रियंका चव्हाण, या साऱ्या मुलीला मी लाईक करायला लागलो होतो. ऑन त्या सिच्युएशनमध्ये नाही का मी स्नेहा तांबगडेला हळूहळू विसरून गेलो होतो. हळूहळू लिटल बिट थोडा बहुत विसरून गेलो होतो. त्याच्यानंतर मी 12वी केलं. त्याच्यानंतर डिप्लोमा मेकॅनिकलमध्ये, अग्निहोत्रीमध्ये. ना तिथे कोणी मुलगी ना काही ना काय. सो ऑल दिस वाईल नाही का माझ्या याच्यामध्ये नाही का माझ्या जे म्हणजे एक जागा असते, जे कोणासाठी एक स्पेसिफिक पर्सनसाठी जागा असते ना, ते डिप्लोमामध्ये येऊन पूर्ण खतम झाली. या म्हणजे काहीच होतं नाही. जस्ट लाईक रिअली नथिंग. कुछ भी नाही था. काहीच नव्हतं. या डिप्लोमामध्ये आता असं कोणी होतच नाही. म्हणजे कोणती मुलगी वगैरे तिला लाईक करायला असं कोणती होतच नाही. आणि मी जेव्हा डिप्लोमामध्येच होतो तेव्हा 2013मध्ये रियुनियन झालं. 10th स्टँडर्डचे जे काही स्कूल्स फ्रेंड आहेत त्यांनी, गगन वगैरे सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट केले पैसे वगैरे आणि रियुनियन करायचं ठरवलं. मी पण ठरवलं चलो कोई बात नाही, लेट्स गो. सो रियुनियन. या आता रियुनियनच्या वेळी नाही का आली स्नेहा तामगाडगे. आता कसं आहे की जे जागा नाही का करीब 2 किंवा 3 वर्षापासून जागा खाली होती, रपसे ती जागा भरली स्नेहा तामगाडगे आल्यामुळे. या ती जागा एकदम फुलफिल झाली आणि त्याच्यामुळे नाही का एक प्रकारे सुगंध दरवळला माझ्या बॉडीमध्ये. आय डोंट नो, आय जस्ट फील रिअली अट्रॅक्ट टुवर्ड्स हर. या खूप जास्त एकदम हे होणं. बट मी फिजिकली बोललो नाही असं, म्हणजे काही सांगितलं नाही. आय जस्ट, आणि हे खूप मी एक चांगली गोष्ट केली असं मला तर वाटते. या हां तर मी ओके मी बोललो नाही. जस्ट स्पीक रिअली एक प्रकारे शांत राहिलो. शांत म्हणजे जस्ट लाईक की मनात खूप साऱ्या फिलिंग्स होत्या, बट एक्सप्रेस करण्यासाठी काही कॉन्टॅक्ट नव्हता. म्हणजे तेव्हा नाही माझ्यापाशी फोन होता. म्हणजे फोन होता ॲक्च्युली, बट तिचा कॉन्टॅक्ट वगैरे नव्हता. म्हणजे काही असा व्हॉट्सॲप वगैरे असं काही कॉन्टॅक्ट नव्हता. या त्याच्यानंतर नाही का रियुनियन झालं आणि आमचा ग्रुप फॉर्म झाला रियुनियनमध्ये. आणि त्या ग्रुपमध्ये नाही का स्नेहा तांबगाडे पण होती. आता तिचा प्रायव्हेट नंबर भेटल्यावर नाही का मग मी तिच्यासोबत चॅट करायला लागलो. मी जस्ट लाईक काफी स्टुपिड चॅट करायला लागलो. या हळूहळू तिची डी पी सेव्ह करणं, ऑनलाईन असेल तर हाय मारणं, आणि देन कधीच नाही, मग काहीच नाही. या म्हणजे असं कधी हे झालंच नाही का आपण काही करू बा, काही मूव फॉरवर्ड होऊ, जस्ट लाईक दॅट.
चॅटिंगमध्ये आमचं हाय हॅलो का बस इथपर्यंतच. यास आणि याच्यामध्येच मी खुश राहायचो या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी सांगितलं पण आहे याच्या अगोदर की व्हॉट आय फील इनसाइड, आणि हे सगळं रेकॉर्ड पण झालं आहे सो मी काफी खुश होतो, खूप हॅपी वगैरे आतमधून, आणि खूप साऱ्या गोष्टी मी सांगून राहिलो तिच्याबद्दल, आणि माझ्या मनात लड्डू फुटत होते. ओके ओके देन काय झालं, मग हळूहळू नाही का थोडी बहुत चॅटिंग वाढली, थोडीशी, जास्त नाही, जस्ट लिटिल बिट. आणि हे सगळं 2014 2014 2014 या 15च्या मध्यात असं आसपास वगैरे काहीतरी. तर माझ्यामध्ये थोडे लड्डू फुटायला लागले, थोडा हलकासा कॉन्फिडन्स वाढला, बिलकुल हलकासा. 2 वर्ष अगोदर आम्ही चिखलदऱ्याचा प्लॅन केला होता आमच्या सगळ्या फ्रेंडनी वगैरे, म्हणजे विशाल वगैरे सगळे, मी वगैरे सगळेजण होतो. तर आय जस्ट थिंक की, आणि तेव्हा स्नेहा त्यामुळे पण कॉन्टॅक्टमध्ये होती, बट व्हॉट्सॲप थ्रू. तर मी तिला टेक्स्ट केलं वगैरे, जमते का वगैरे. तर मग मला कसं प्रॉपरली सांगता नाही आलं, सो कॅन आय कॉल यू. सो मी कॉल केला आणि जमते का म्हणलं. मग शी से नो म्हणे. मग कोई मॅटर नाही, कोई काही 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 हे नाही, या जस्ट ओके ठीक आहे. सो ओके कोई बात नाही. मग मग काय झालं की तरी माझ्या मनामध्ये का थोडे बहुत लड्डू होतेच, म्हणजे तिचे काही प्रॉब्लेम असेल वगैरे, त्यामुळे ती येत नाही. आणि त्यावेळेस मी हेच थिंक करून राहिलो होतो की शी ऑल्सो लाईक मी, पण थोड्या बहुत काही ना काही प्रमाणात वगैरे माझ्यासाठी थोडी बहुत जागा आहे बा तिच्या मनामध्ये. सो मी हा विचार करत होतो आणि बस मूव्ह ऑन झालो. त्याच्यानंतर काय झालं की 29 मे 2016 मला ही डेट्स आला आताही लक्षात आहे राव. वाय अरे साला मला माझ्या वडिलांचा डेट ऑफ बर्थ नाही माहीत, बट हा दिवस माहीत आहे, 29 मे 2016. वाय? कारण या दिवशी ती ऑफलाईन झाली होती, आणि ती ऑफलाईन झाली होती करीब 1.5 वर्षासाठी. आता म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट वगैरे डिलीट केला असेल वगैरे वगैरे, आय डोंट नो, बट 1.5 वर्षापासून ती कम्प्लिटली ऑफ होती. ओके तर मग काय झालं, आणि तेव्हा मला रिसेंटली जॉब पण लागला होता खापरखेडा पॉवर प्लांटमध्ये. आणि तेव्हा पण मी सांगितलं असतं, म्हणजे तेव्हा पण अशी इंटेन्शनली होती का मला जॉब लागला तेव्हा मी इझिली नाही का तिला म्हणजे माझ्या मनातले फिलिंग सांगितले असते. बट तेव्हा ती नव्हती, तेव्हा तिचं व्हॉट्सअप वगैरे बंद होतं. महिने गुजरत गेले. मी तिला फेसबुकवर व्हॉट्सअप नंबर मागण्याचा प्रयत्न केला होता, बट शी से नो. करीब दीड वर्षानंतर ती मला यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी 2017 दिसली. तर महिना सांगतो मी. हा बॉस कळला, ओके ठीक आहे. मत कर सेव जस्ट निकाल ले बॉस. सप्टेंबर 14 सप्टेंबरला मला माहीत पडलं तिचा व्हॉट्सॲप नंबर, आणि मी लगेचच चॅट सुरू केली. हाय हॅलो काय कशी आहे, इट्स बीन अ व्हाईल वगैरे. बट आय एम टेकिंग थिंग्स स्लो. मी गोष्टी स्लो घेतल्या, हळूहळूच घेतल्या, जास्त पुढे घेतल्या नाही. आणि देन काय झालं की आमच्या चॅटिंग्समध्ये लॅग येऊ लागला. लॅग म्हणजे मी हाय म्हणलं, त्याच्यानंतर मग तिचा खूप नंतर खूप वेळाने हाय यायचा, चॅटिंग बनायच्या नाही वगैरे वगैरे. तरी माझ्या मनात लड्डू होतेच, म्हणजे असं वाटायचं का तिच्या मनामध्ये माझ्यासाठी काही ना काहीतरी जागा आहे. सो नंतर काय झालं की चॅटिंगमध्ये असं काही खास वगैरे काही झालं नाही, बट सर्टन टाईम्समध्ये नाही का, म्हणजे हार्डली 1 महिना अगोदर 1-1.5 महिना अगोदर काय झालं की तिच्याकडून गुड मॉर्निंगचे मेसेज यावं लागले. म्हणजे
एव्हरीडे गुड मॉर्निंग कसं आहे वगैरे वगैरे, माझ्याकडून नाही तिच्याकडून. या सो मला असं वाटलं की मला असं वाटलं की तिच्या मनामध्ये तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल फिलिंग्स आहे आणि ते हळूहळू वाढून राहिले आहे. या आणि ती मला चान्स देऊन राहिली आहे. सो सो लेट जस्ट बी त्या वेळेचा चांगला उपयोग करावा असं मला वाटलं. या म्हणजे त्या चान्सचा आपण फायदा घ्यावा असं मला वाटलं. या तो मी चॅट करत होतो त्याच्यानंतर, बट ते पण इतकं प्रॉपरली जमत नव्हतं कारण मला ॲक्च्युली चॅटिंग करता येत नाही. या जस्ट लाईक रिअली आय डोंट नो हाऊ टू चॅट विथ गर्ल्स. सो या तर मग मी इतकं काही खास काही जमलं नाही. बट कसं मला कॉलिंग वगैरे प्रॉपरली जमते. या आणि मला कसं एकदम जे माझ्या मनातलं आहे ते मी प्रॉपरली बोलताना खूप चांगल्याने सांगतो. सो माझी हिंमत इतकी वाढली करीब महिनाभरा अगोदर, की 1-1.5 महिना अगोदर इतकी हिंमत वाढली का मी सरळ तिला कॉल केला की मला भेटायचं आहे बा. सरळ सरळ एकदम कसं की मी इतकं रोबोट टाईप झालं होतं, म्हणजे कोणतं डिसिजन नाही घ्यायचा आता. जस्ट लाईक उठायचं, सरळ शाळेपाशी जायचं, फोन लावायचा आणि सरळ बोलायचं की मला भेटायचं आहे. देन शी से नो ओके ठीक आहे. तेव्हा पण मला असं वाटलं का माझीच गलती आहे का मी तिला सेवाग्रामला बोलवलं. सो जस्ट लाईक दॅट. सो ठीक आहे, कोई बात नाही. त्याच्यानंतरही माझ्या मनात लड्डू होते की तिच्या मनात माझ्याविषयी काही ना काहीतरी जागा आहे. त्याच्यानंतर हळूहळूच मेसेज सुरू झाले, म्हणजे हाय हॅलो. नंतर मला तुला जॉब लागली का वगैरे वगैरे. म्हटलं हो, मला प्लेसमेंट वगैरे. का सुरू आहे तुझं वगैरे. थोडं सांगितलं की डिझाईनमध्ये करत आहे. या मुली कशा थोडशाच बोलते राव, बट कसं आपल्या मनामध्ये नाही का खूप सारे एकदम लड्डू फुटून जाते की म्हणजे आपल्याला कसं इतक्या जास्त पॉप्युलॅरिटीची सवय नसते ना. म्हणजे कोणती मुलगी आपल्यासोबत चॅट करत आहे ही खूप मोठी गोष्ट झाली आहे माझ्यासाठी. ती खूप मोठी गोष्ट झाली की आपल्यासोबत कोणती पोरगी चॅट करत राव. कोणतीच नाही ना या. म्हणजे भाई तू सिंगल ही रहेगा, सिंगल ही मरेगा. या म्हणजे मरे डूड, दॅट इज नॉट ओके. तेरे को पता है तू कोण आहे, सो डोंट थिंक अबाउट इट. हां तर की तेव्हाही माझ्या मनात असं वाटत होतं की आणि ती माझ्यासोबत चॅट करत होती ना, तर मी जस्ट खूप आतमध्ये खूप खुश. जस्ट लाईक बहुत अंदर से बहुत ज़्यादा खुश. या मला तो ग्लो दिसून राहिला होता चेहऱ्यावर एक प्रकारे. बट तरी मी हलक्यानेच घेतलं. टेकिंग थिंग्स स्लो. या जास्त पुढे जायचं नाही डूड. इतकं आहे इतकंच. लॅग येऊन राहिला येऊ दे, या कोई बात नाही. बट आहे तसंही माझा मेन उद्देश होता का तिचे फक्त फोटोज सेव्ह करायचे आणि ते आपल्या फोनमध्ये सेव्ह करायचे. स्टेटस वगैरे जे काही स्क्रीनशॉट काढायचे आणि सेव्ह करायचे. या आणि बस रात्री नाही का कानात रोमॅन्टिक गाणे वाजवायचं आणि तिचे फोटो पाहत राहायचे. या बॉन्डिंग माझ्यामधून खूप जास्त बॉन्डिंग झाली, बहुत जास्त. जस्ट लाईक क्या बहुतच जास्त. ओके. मग त्याच्यानंतर काय झालं होतं की सडनली तिने मला फेसबुकवरून ब्लॉक केला आहे. म्हणजे हार्डली 2-3 हप्ते अगोदरच तिने मला फेसबुकवरून ब्लॉक केला. या म्हणजे मला काही रिझन कळलं नाही. वॉट आय डीड. साला का केलं मी, कोणती गलती केली अशी. साला मी नाही तिला जास्त बोलून पण राहिलो ना काही. आय एम जस्ट टेकिंग थिंग्स स्लो. काही जास्त हाय हॅलो बस हायच म्हणून राहिलो, बाकी काही नाही. आणि तेही फक्त जस्ट खूपच झाली असं तरच. आणि ते मी असं एकदम रेग्युलरली नाही, बिलकुलच नाही. ते 15-15 दिवसानंतर वगैरे वगैरे, जस्ट लाईक दॅट. सो शी सेज हाय वगैरे. अचानक तिने मला नाही का फेसबुकवरून ब्लॉक केलं आहे. आय डोंट नो, मला कळत नाही रिझन का आला आहे. आता मी पचमढीला गेल्यानंतर मग तिचा मेसेज आला का झाला का जॉईनिंग वगैरे. ब्लॉक केल्यानंतर तिची मेसेज आले की तुझी जॉईनिंग वगैरे झाली का. तेव्हा मला माहीतच नव्हतं की म्हणजे तेव्हापर्यंत मला माहीत झालं की तिने मला ब्लॉक केलं आहे. या
बघ कसं आहे की तिची मेसेज आली का तुझी झाली का जॉईनिंग वगैरे वगैरे. आपण, हो या म्हणजे हो जॉईनिंग वगैरे झाली या. मग मी तिला नाही का एक सिम्पलसा सवाल विचारला की व्हाय डू यू ब्लॉक मी. आणि ती म्हणे नाही म्हणे नाही आय जस्ट नॉट 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 आणि वगैरे. मग तिने अनब्लॉक केलं या. बट मला तेव्हाच कळून गेलं तर तिने मला ब्लॉक केलं या. आणि ती डेफिनेटली केलंच ओके. आणि तिने ब्लॉक केलं तेव्हा मला कळलं की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ब्लॉक का करते. या मी तर असं काही तिला इरिटेट तर करत नव्हतो. सो व्हाय डिड शी ब्लॉक मी. म्हणजे समहाऊ तिच्यामध्ये काही ना काहीतरी फिलिंग्स आहे त्यामुळे नाही का. आणि आय डोंट नो बट या म्हणजे मी काही ना काहीतरी स्पेशल आहे या. म्हणजे मी एक नॉर्मल फ्रेंडपेक्षा पण काही ना काहीतरी स्पेशल आहे त्यामुळे तिने मला ब्लॉक केलं. सो माझ्या मनामध्ये लड्डू फुटून राहिले. मला हे नाही कळलं की तिला मनापासून दूर राहायचं आहे. नो 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 मला फक्त एवढंच माहीत पडलं की डूड आय एम काइंड ऑफ लाईक अ समथिंग स्पेशल मोर दॅन फ्रेंड. सो माझ्या मनात लड्डू फुटून राहिले आणि अनब्लॉक केलं. देन मी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ओके ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय झालं की तिने आज या आता आता शेवटला दिवस या तिने आज एक स्टेटस टाकलं. ॲक्च्युली वाचून पण दाखवतो. आता ऑडिओ फाईलमध्ये तुला दाखवतात येणार नाही कारण हे ऑडिओ फाईल आहे. ओके. तिच्या स्टेटसवर लिहून होतं इफ शी नेवर ब्लॉक यू देन शी हॅड नेवर लव्ह यू. या तर पहिले म्हणजे हे स्टेटस टाकलं तिने करीब 1:30 वाजता. मी बघितलं 4 वाजता. आता कसं आहे याच्यामध्ये नाही का काफी अंडरस्टँडिंगची आहे. म्हणजे कसं आहे की तुम्हाला इंग्लिश प्रॉपरली कळत असेल तरच तुम्ही, कारण हे जस्ट नॉर्मल इंग्लिश नाही. जस्ट लाईक फ्रेज बाय फ्रेज कशी इंग्लिश बोलते तशाप्रमाणे इंग्लिश आहे. ओके. एक नॉर्मल इंग्लिश पर्सन ज्याला इंग्लिश बोलता येते त्याला पण नाही का हे शब्द कळत नाही का का बोललाय तिने. याच्यामध्ये नाही का काही काही शब्द खूप फोकसमध्ये येते. जस्ट लाईक ब्लॉक्ड आणि लव्ह. म्हणजे कसं आहे या 2 शब्दावरून कळून येते की समजा जर तिने मला ब्लॉक केलं म्हणजेच तिच्यामध्ये काही ना काहीतरी फिलिंग्स आहे. म्हणजे ती मला लाईक करते वगैरे वगैरे. बिलकुल म्हणजे असं मी 4 वाजता जेव्हा स्टेटस बघितलं तेव्हा मी असं फील केलं की तिने मला ब्लॉक केलं आहे कारण ती मला लाईक करते यामुळे. सो हे असा मिनिंग काढला मी याचा जो की कम्प्लिटली रॉंग आहे. नंतर काय झालं विशालकडे थोडंसं काम होतं. विशालकडे गेलो. आता तो थोडासा एक्सपर्ट आहे रिलेशनशिपमध्ये. तर त्याला मी थोडंसं विचारलं की याचा मिनिंग काय. मला ॲक्च्युली प्रॉपरली कळलं नाही या. तर मग तो म्हणे की याचा मिनिंग हा आहे. पहिले सांगून देतो. इफ शी नेवर ब्लॉक यू देन शी हॅड नेवर लव्ह यू. तर याचा मिनिंग मी पहिले का काढला होता की ती ब्लॉक करते कारण ती माझ्यावर लाईक करते. बट विशालने जो मिनिंग काढला आणि तो बिलकुल करेक्ट आहे आणि तो बिलकुल 100% राईट आहे. या मिनिंगचा अर्थ हा आहे मी तुला ब्लॉक केलं याचा अर्थ असा नाही का मी तुला लाईक करते किंवा मी तुला लव्ह करते. या म्हणजे तिने डेफिनेटली तिच्या मनातलं सांगितलं की शी डिडंट इवन लाईक इट. आणि ज्याप्रमाणे मी विचार करून राहिलो होतो ना की समहाऊ तिच्या मनामध्ये म्हणजे तिच्या मनामध्ये माझ्याविषयी काही ना काहीतरी फिलिंग्स आहे किंवा माझ्यामध्ये लड्डू फुटून राहिले काइंड ऑफ लाईक दॅट. ते लड्डू कधी होतेच नाही आणि तिच्या मनामध्ये जागा कधी होतीच नाही. मी खाली जागेत दगड मारून राहिलो आहे. विदाऊट एनी टार्गेट मी दगड मारून राहिलो आहे. अंधारात दगड मारून राहिलो आहे. मला समोर काहीच दिसून नाही राहिलं. मला वाटून राहिलं की माझा दगड बिलकुल राईट टार्गेटवर चालला आहे. या बिलकुल एकदम राईट टार्गेटवर. आणि राईट नाव जस्ट तिने असं सांगून दिलं. तिच्या या स्टेटसमध्ये पूर्ण तरह एक्सप्लेन केलं आहे तिच्या शब्दामध्येच या स्टेटसमध्ये की तिने ब्लॉक केला. याचा अर्थ हा नाही आहे का
ती मला लाईक करते. या आणि हे नंतर मी पाहिलं आणि याचं मिनिंग हाच आहे. येस. आणि जेव्हा विशालने मला सांगितलं, आय जस्ट फील रिअली हार्ट ब्रोकन. या राईट नाव आता जे बोललो ना, किती मिनिट बोललो मी? 25 मिनिट बोललो. या 25 मिनिटामध्ये मी माझं थोडंसं मन हलकं झालं आहे. या कारण जेव्हा स्टार्टिंगला मी काफी डेस्परेट होतो, बट आता माझं मन काफी हलकं झालं आहे. या आणि आता मी थोडंसं दिमागाने डिसिजन घेतो की आता मला काय करायचं आहे. ओके, चलो आता आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊ. 29 मे 2016 ती ऑफलाईन झाली, करीब 1.5 वर्षासाठी. 1.5 वर्षामध्ये नाही का तू काफी फोकस होता. यामध्ये तुला अपॉर्च्युनिटी भेटली नाही याची एक वेगळी गोष्ट आहे, बट तू त्यावेळेस नाही का काफी फोकस होता. त्यावेळेसचे आर्टिफॅक्ट एपिसोड बघ, जेव्हा तू खापरखेडाला होता तेव्हाचे आर्टिफॅक्ट एपिसोड बघ. तू ॲक्च्युअली नाही का तुझ्या टार्गेटवर काफी फोकस होता. तुला का करायचं आहे, कशाप्रमाणे आपले टार्गेट्स अचीव करायचे आहे वगैरे वगैरे. ऑल दिस वाईल तू तेव्हा फोकस केला. आणि वन थिंग, तुझ्या लाईफमधली सर्वात भयानक गोष्ट जे तुला करिअरसोबत जास्त क्लोज करते ती आहे स्क्रिप्ट, बायनरी कोड. राईट, बायनरी कोडच आहे ना तुझ्या लाईफमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट. या बायनरी कोडची स्ट्रक्चर स्क्रिप्ट तू खापरखेडालाच लिहिली आणि ती एक नाही 16 सेगमेंट लिहिले. मी आता एक पण सेगमेंट लिहू शकून न राहिलो आहे, एक पण नाही. मला किती फ्री टाईम भेटत आहे. आणि इवन माझ्यापाशी 2 फोन होते, बट तेव्हा माझ्यापाशी तेव्हा माझ्यापाशी इतकी भयानक सिच्युएशन होती का बसण्यासाठी जागा नव्हती. तरीही मी बायनरी कोडचे 16 सेगमेंट लिहिले. या आणि हे सगळं कशामुळे झालं? ती नव्हती यामुळेच. कारण ती नव्हती त्यामुळे मी फोकस होतो, डिस्ट्रॅक्ट नव्हतो. या आता मी किती डिस्ट्रॅक्ट होतो या रिसेंट पिरियडमध्ये, बहुत जास्त. एव्हरी डे मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हाच सांगून राहिलो होतो, हेच टॉपिक सांगून राहिलो होतो, स्नेहा तामगाडगे. या म्हणजे मी डिस्ट्रॅक्ट होत होतो. या राईट ना मी दिमागाने बोलून राहिलो बरं. या मी डिस्ट्रॅक्ट होत होतो एव्हरी टाईम, एव्हरी डे, एव्हरी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये नाही का मी असं काही होऊन राहिलो, कोणताही खाली वेळ असला की तिच्याबद्दल थिंक करून राहिलो आहे. या म्हणजे मी डिस्ट्रॅक्ट होऊन राहिलो आहे डूड. दॅट इज रिअली करेक्ट. आणि डूड याच्यामध्ये, आणि वन थिंग यू हॅव टू अंडरस्टँड की याच्यामध्ये तिची बिलकुलच गलती नाही. नेव्हर, बिलकुल नाही. व्हाय डूड? तिच्या मनामध्ये तुझ्याबद्दल काही फिलिंग नाही याच्यावर तिची काहीच गलती नाही आहे. या तिची बिलकुलच गलती नाही. तूही चिवत्यात हा की तू असं म्हणत होता की ती शायद मला लाईक करते, आणि दॅट इज, आणि त्या शायदचा मिनिंग कधी हो वाटला तुला, म्हणजे कन्फर्म वाटला, तुलाच माहीत राह. या बट जेव्हा रिॲलिटी फेस करायला लागली तर रिॲलिटी इज नो. त्या शायदचा मिनिंग शायद नाही, कम्प्लिटली नो आहे. या नो, शी नेव्हर लाईक यू, नेव्हर एव्हर. या नेव्हर लव्ह यू वगैरे हा त्याचा मिनिंग आहे. सो दॅट इज नो. राईट, याचा मिनिंग आहे नाही. सो या तर विचार कर, खापरखेडामध्ये आपण ज्याप्रमाणे फोकस होतो आत्ताही आपण फोकसमध्ये राहू शकतो. या हार्डली मी नाही 1 किंवा 3 घंटा अगोदर, 3 घंट्यानंतर हा विचार करून राहिलो होतो की म्हणजे ते गलत फॅमी होते, ते गलत स्टेटसचे मिनिंग वगैरे माझ्या डोक्यात होते. आणि विशालसोबत मी तर आत्ता भेटलो, त्यांनी मला खरं स्टेटस सांगितलं. या तर त्या गलत स्टेटसवर मी कुठपर्यंत गेलो होतो स्वप्न, अरे नागपूरमध्ये जाईन, माझी गर्लफ्रेंड राहीन वगैरे वगैरे, मी ग्रुपमध्ये इंट्रोड्यूस करीन, कोणत्या प्रकारे इंट्रोड्यूस करीन वगैरे वगैरे, हे पण मी डिसाईड केलं होतं. या 3 घंटा अगोदर. आणि 3 घंटा अगोदर पहा मी आता का सांगत आहे. आणि 3 घंट्यानंतर हार्डली 2.5 घंटा तर मला असं माहीत पडलं की तिच्यामध्ये अशी काहीच फिलिंग नाही. या तेव्हा सगळं तुटलं सब तुटलं. आता मी काफी काम आहे, काफी शांत आहे, मी बिलकुल दिमागाने बोलून राहिलो आहे आणि बहुत फोकस आहे.
डूड आपल्याला बहुत पुढे जायचं आहे, बहुत पुढे. आणि लिटरली लव्ह रिलेशनशिप इज जस्ट हे असे आहे की आपल्याला डिस्ट्रॅक्ट करते. आय डोंट नो, सम हाऊ मला पण माहीत नव्हतं राव. या आर्टिफॅक्ट एपिसोड मी कासाठी बनवला आहे का मी स्वतःला डिस्ट्रॅक्ट नाही करीन, स्वतःला एव्हरीडे मी फोकस ठेवीन माझ्या टार्गेटसाठी. एव्हरी डे मी फोकस ठेवीन माझ्या टार्गेटसाठी. याच्यासाठी मी आर्टिफॅक्ट एपिसोड केला आहे. बट लव्ह रिलेशनशिप याचा फंडा इतका स्ट्रॉंग आहे ना डूड, की आर्टिफॅक्ट एपिसोड पण मला कामू शकलं. इवन आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सुद्धा तिचे टॉपिक घुसाडून राहिलो मी. येस, ॲक्च्युली आय जस्ट फील नाही का एक प्रकारे असं फील होऊन राहिलं की मी जिंकलो आहे राव. या म्हणजे कसं आहे, या फंद्यातून नाही का मी जळातून अटकून होतो आतापर्यंत. आता फुल क्लिअर झाला आहे. मला पूर्ण तो अंधार, ज्या अंधारात मी दगड मारत होतो ना, तिथे उजीड आला आहे, तिथे सूर्यप्रकाश झालेला आहे. आणि मला कळलं आहे की माझा टार्गेट जिथे मी दगड मारून राहिलो होतो इथे टार्गेट याचं नाही. येस, ओके. मनात डिसिजन केला आहे आता, म्हणजे मनात पक्का केलं आहे. आता आपण आपल्या डिसिजनवर जाऊ. राईट. आता आपलं डिसिजन आहे. ज्याप्रमाणे तो खापरखेडामध्ये फोकस होता, आताही तो फोकसमध्ये राहू शकते. यू जस्ट हॅव टू बी लेट हर गो. तिला कम्प्लिटली तुझ्या लाईफमधून काढून टाक. आत्तापर्यंत तू ज्याप्रमाणे बॉन्डिंग बनवलेलं आहे, गुगल फोटोजवर तिचे फोटोज सेव्ह केले आहे, अपलोड केले आहे, अल्बम बनवला आहे, प्रायव्हेट कलेक्शन डिलीट मार. ओके. अनदर थिंग, व्हॉट्सॲपवर सीधा ब्लॉक नको करू. कारण युजली पीपल किंवा स्नेहा तामगाडगे युजली व्हॉट्सॲप खूप जास्त ब्राउज करतात आणि व्हॉट्सॲपवर क्विकली दिसून पडते की ब्लॉक केला आहे म्हणून. ओके, तर ब्लॉक तर करूच, पण हळूहळू म्हणजे कसं. फर्स्ट ऑफ ऑल आता एवढं लक्षात ठेव का तिचा कोणताच कॉन्टॅक्ट नसला पाहिजे. फेसबुक ना, यूट्यूब ना, गूगल ना, व्हॉट्सॲप ना, हाईक ना, कुछ भी नाही. कम्प्लिटली इरेज करून टाक आपल्या डोक्यामधून. डोक्यामधून तर इरेज केला आहे, फिजिकली पण इरेज करून टाक. राईट. नंबर चेंज करून टाक. ओके. फर्स्ट थिंग का कर, गुगलवर जा, साइन इन कर. यूट्यूबवर जा, तिचे प्रोफाईल दिसते, पहा तिथे ते प्रोफाईलला कशाप्रमाणे ब्लॉक करता येईल. स्नेहा तामगाडेचं प्रोफाईल, कारण ते एक आहे. ट्विटरवर आहे एक प्रोफाईल, ट्विटरवर जा, पहा. ॲक्च्युअली ट्विटरवर काही काम तर आहे नाही, कारण तिथं कधी आहे नाही. आणि आय डोंट थिंक ट्विटर, तरी जा ट्विटरवर जा. कारण आता आपण फ्युचरचा विचार करून राहिला आहे. आता आपण आपल्याला व्हॉट्सॲपच प्रोफाईल दिसून राहिला आहे, बट सम हाऊ खूप सारे प्रोफाईल असू शकते राव तिच्याशी कनेक्ट होण्यासाठी. तर ट्विटरवर जा, ब्लॉक कर. ओके, ट्विटर गेलं, गुगलवर गेलं. ओके, त्याच्यानंतर गुगल प्लस, सोशल मीडिया, गुगल प्लस फाइंड आउट कर, ब्लॉक कर, ठेवू नको. ओके. त्याच्यानंतर आहे फेसबुक, सर्च कर, ब्लॉक मारून टाक. बिलकुल ठेवायचं नाही. नेवर एव्हर. स्नेहा तामगाडे बिलकुल ब्लॉक करून टाक. ओके. अनदर थिंग, त्याच्यानंतर IMOवर जा, त्याच्यातून ब्लॉक करून टाक. आणि गुगल DO त्याच्यामधून पण ब्लॉक करून टाक. तिची नंबर आता पण जेवढे काही सेव्ह केला आहे, डिलीट फ्रॉम गुगल प्रायव्हेट अकाउंट, तिथूनच डिलीट कर. क्लाउडमध्ये पण नाही का त्याची एक नंबर लिस्ट जाते. म्हणजे युजली नाही का, समजा जर आपण आपले कॉन्टॅक्ट लॉस केले तर ते युजली सिंक होतात, अपलोड करून देतात डाउनलोड करून घेतात आपल्या मोबाईलवर. सो क्लाउडमधून पण डिलीट करून टाक, मोबाईलमधून पण डिलीट करून टाक. ओके. त्याच्यानंतर हाईक, तिचं ऑलरेडी हाईक तर आहे नाही, बट समा होऊ शकते, तर डिलीट. हाईक पण डिलीट म्हणजे तिचं ब्लॉक, हाईक करून पण ब्लॉक. लास्ट इन द एंड व्हॉट्सॲप ब्लॉक. आणि हे सगळं काम तुला आत्ता करायचं आहे, म्हणजे उद्यापासून कम्प्लिटली फ्रेश मॉर्निंग राहील आणि आपण कम्प्लिटली फोकस राहूया. आपल्या लाईफमधला एक नवीन लेवल सुरू होऊन राहिले राव. आणि या लेवलची एंड तर पहा किती भयानक क्लायमॅक्स निघाली आहे.
आय जस्ट म्हणजे मी हा कधी विचार केलाच नव्हता आणि आत्ता मी हा विचार करून राहिला आहे. बट माझा म्हणण्याचा एक उद्देश आहे, तू ब्लॉग का करत आहे डूड? आर यू सिरियस? का ब्लॉक करत आहे? हे स्वतःच्या ओन गुडसाठी, तिच्यासाठी नाही रे. हा डूड, अब तू भूल जा की तिला आपण तिच्याबद्दल विचार करू बा. हा आणि तिला माझ्यासाठी कॉन्टॅक्ट करायचा आहे, काही घंटा काही गरज नाही, काही गरज नाही. या शी इज, आपण हेट करत नाही तिचा. या वन थिंग, आय एम नॉट, मी तिला हेट करत नाही. येस, बस मला कळलं की तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल काही फिलिंग नाही. सो आय एम जस्ट डुईंग इट फॉर माय गुड. म्हणजे या रिलेशनशिपमध्ये मीच एकटा होतो ना, तर मीच स्वतःला ब्लॉक करून राहिलो ना एक प्रकारे, तिच्यापासून दूर ठेवून राहिलो स्वतःलाच. या स्वतःलाच दूर ठेवून राहिलो ना की आपल्याला इथून जायचंच नाही. सो जस्ट भाई दूर हो जा यार. यस, दूर होऊन जा. बहुत काही झालं आता, बहुत काही आपण हे लावलं, बहुत काही स्वप्न पाहिले होते आणि खूप चांगले चांगले स्वप्न होते यार. या आणि तिचा चेहरा विसरण्याचा प्रयत्न कर, आणि ते विसरशील केव्हा, जेव्हापर्यंत तू तुझे नाही का फोटोज वगैरे डिलीट करायला लागेल. फोटोज, स्क्रीनशॉट पूर्णच्या पूर्ण, या पूर्णच्या पूर्ण. या आणि सम हाव फ्युचरमध्ये कॉन्टॅक्ट डूड, शी इज नॉट. या आणि समजा जर ती येऊन राहिली असेल वगैरे वगैरे, तर त्यावेळेस पण आपलं काहीच इंटेन्शनली काहीच राहणार नाही. ऑफलाईन किंवा फिजिकली बोलण्याचा प्रयत्न करत असेल, आय जस्ट बीम रिली काम. या आणि तिने जर असं काही म्हणलं वगैरे, म्हणजे बोलली वगैरे, समोर आली अचानक बोलली, ती ब्लॉक का केलं, नाही मी ब्लॉक वगैरे असं काही पागल झाली मी तर सरळ पागल, मी कुठं ब्लॉक, पागल सरळ सांगून देईन का आपल्याला कुठं ब्लॉक करते मी, बाप मी कुणाला ब्लॉक करू काही चिव देवा. नाही नाही, मी असं काही कोणाला असं ब्लॉक वॉक वगैरे असं कोणाला केलं वगैरे नाही. बट खरं तुझी प्रोफाईल दिसून नाही राहिली, या इट्स नथिंग नथिंग. या पण मला तुझं प्रोफाईलचं काय काम आहे सांगतं, सांग. म्हणजे असं जर ती असं म्हणाली वगैरे फेसबुक, हां बट माझ्या फेसबुकचं का काम काय, ॲज अ फ्रेंड. हां, सो वी आर फ्रेंड्स ना. या जस्ट लाईक यासाठी फेसबुकची काय गरज आहे. म्हणजे आपण सोबत होतो, बट वी आर फ्रेंड्स. या बट का गरज काय, हा इट जस्ट लाईक सो काम. या सो आणि हे सगळं आता करू आणि त्याच्यानंतर मग नाही का 4 तारखेला आपला कधी कार्यक्रम, तर तेव्हा ते येऊन जाईल, तेव्हा ते बोलणार, जाने दे ना यार प्लीज. जस्ट बी, तू स्वतःवर फोकस राहणार यार प्लीज यार. म्हणजे काय तिच्याबद्दल बिलकुल विचार करू नको की का कसं केलं आणि का केलं वगैरे वगैरे. आणि शी रिअली तिने सरळ सांगितलंय तिच्या मनातलं स्टेटसद्वारे. ह्या आणि स्टेटस तिनेच टाकला आहे आणि हे फक्त माझ्यासाठी दाखवलं आहे. सो या बहुत क्लिअरली अंडरस्टँड झाला आहे. सो येस, आय एम जस्ट डुईंग दिस राईट नाव. सो या आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड इज काइंड ऑफ लाईक रिअली टेन्स, बट लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी नाही का माझा हार्ट तुटला आहे असं मला फील झालं आहे. या जस्ट लाईक फर्स्ट टाईम इन अ व्हाईल. या ओके ओके, आज काय असं खास वगैरे स्पेशल झालं नाही, बट हेच खास आहे आपल्यासाठी. बाकी तर काही वगैरे म्हणजे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं ना. अच्छा, तर याला मी नाही का हार्ट ब्रोकन म्हणून एक कमर्शियल एपिसोड आहे, हे रेकॉर्ड नाही, या नावाने रेकॉर्ड नाही करत ॲक्च्युली. आर्टिफॅक्ट एपिसोड 1829 29 का 28, 29 या 1029 हार्ट ब्रेक. या रिली नाईस नेम, आणि लक्षात राहीन राव हार्ट ब्रेकचं. दिस दॅन थँक्यू. हां, आणि याची तारीख तर सांगून दे केव्हा झाला आहे, 2 जानेवारी. या वर्षाची सुरुवात बहुत चांगल्या गोष्टींनी झालेली आहे असं मला वाटते राव, आणि खूप चांगल्या लेसननी झाला असं मला वाटते.
ॲक्च्युअल मी 2018चं रेझोल्युशन मनामध्येच ठरवलं होतं की नेक्स्ट इयर माईट बी ती माझी गर्लफ्रेंड राहणार. रेझोल्युशन नाही, म्हणजे असा विचार केला होता की ती माझी गर्लफ्रेंड राहणार बा. बट दॅट इज नॉट, दॅट इज स्वतःलाच आपण एक प्रकारे खुश ठेवण्याचा प्रयत्न करूया. आणि फिर से मैं एक बार लोंडियाबाज बन गया यार. या क्या बताओ बॉस, मी लोंडियाबाज बनलं नाही अजूनपर्यंत. तू ब्लॉक करायचा आहे. हे ब्लॉक केल्यानंतर मग आपण करू पुन्हा की आपण काय केलं आहे. या जस्ट लाईक टू मच गुड. सो yeah, so this is the My Artifact episode number 1029. Right now we are at Wardha, Maharashtra, and thank you.